नमस्कार मंडळी, मी काल शेतातून शेपू, भोपळी आणि चवळीची भाजी घेऊन आले होते. ती स्वच्छ धुवून घेतली होती आणि नंतर बारीक चिरून घेतली. त्यानंतर गॅसवर मी 2 चमचे तेल घातलं कढईमध्ये. ते तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले, अर्धी छोटी 1 वाटी कांदा घातला बारीक चिरलेला. त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घातल्या, लसूण 7-8 पाकळ्या घातल्या. त्यानंतर कणी तांदळाची भिजत घातलेली 1 चमचा आणि मुगाची डाळ भिजत घातलेली, ती चांगली भिजलेली ती घातली. ती परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर 1 छोटी वाटी घातली. त्यानंतर मीठ चवीनुसार घातलं. त्यानंतर 1 छोटी वाटी पाणी घातलं, ते करपू नये म्हणून. त्यानंतर हे सर्व भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याची भरड 1 चमचा घातली आणि त्यानंतर ही भाजी घातली आणि चांगलं परतून घेतलं. त्यानंतर 2 कप होईल एवढं गरम पाणी घातलं, त्यामुळं भाजी लवकर शिजते. तर 15 मिनिटात माझी भाजी तयार झाली. त्यानंतर 1 भाकरी केली ज्वारीची आणि ही भाजी त्याच्यावर खायला घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.